एकदा काय झालं, रात्री मी झोपली होती. रात्री झोपलेली तर काय झालं, मला अशी मी बेडवर झोपली आणि टीव्ही बघत-बघत मला झोप लागली. झोप लागली, हलकासाच डोळा लागला असेल, तर बाजूला ना 3 जण उभे होते. 2 माणसं होते त्यातले आणि एक बाई होती. म्हणजे असं तुम्हाला फील झालं? फील झालं म्हणजे मला दिसतंय ते आणि मी अर्धवट डोळे उघडले. एक दुसरा फ्लॅट होता जो मोठा होता. तर मग आम्ही तिथे चेंज केलं. पण ज्या दिवशी मला निघायचं दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी तिने तो घोंगड जो म्हणतात तो काढला. बापरे! तर लिटरली सांगते ना, ते पूर्ण चेचलेलं होतं अक्षरशः. बापरे! एकदम डेंजर, की मला तो वरचा भागच नव्हता तिला, फक्त तोंडापासूनच भाग होता. बापरे! मी विचार केला आता वर नाही झोपायचं बेडवर, आपण खाली झोपूया म्हणून. तर मग खाली गादी शिफ्ट केली आणि खाली झोपली. आपण कूस वळवतो ना, ह्या कुशीवरून हां, त्या हां, हां, कुशीवर. मग मी ह्या साईडला तोंड करून, की बेडच्या साईडला, पूर्ण बेडच्या खाली तो माणूस असा लांब लचक असा झोपलेला, जो शिट! आईला भेटून आम्ही बाहेर आलो, की घरी जायचं होतं. मग तिथून आम्ही येत होतो, तर येताना एक असा छोटासा पूल लागतो, की जो आपल्याला क्रॉस करायचा आहे. पुलाच्या तिथून छन-छन, छन-छन, छन-छन पलीकडे, छन-छन, छन-छन, छन-छन पाठीमागे. शिट! तेवढ्याच जोराने आवाज आला. मग तिघंही घाबरले, की काहीतरी वेगळं आहे म्हणून. तर मग आता आम्ही पाठी-पाठी होतो. म्हटलं हे लोकं थांबलेत का म्हणून. विचारलं काय आहे तिथे, तर ती पूर्णपणे दिसली. गोरेगावला एक मोतीलाल नगर म्हणून फेमस आहे तिथलं. मग हे लोकं सगळे 2-4 मित्र होते. सगळेजण जाऊन बसले तिथे. चहा-पाणी झालं त्यांचं. गप्पा-टप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या. मग नंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर म्हणतात, "तुमचं व्यवस्थित आहे ना घरी सगळं?" "हो." तर ते बोलले, "हो, सगळं व्यवस्थित आहे." "का हो, असं का विचारताय?" तर बोलले, "ते शू रॅक आहे ना तुमचं, कॉर्नरला दिसत होतं. त्या शू रॅकच्या तिथे एक बाई आहे. ती अशी पूर्ण फोल्ड केल्यासारखी, तिला पूर्ण साखळदंडाने बांधली आहे म्हणून तिला, बापरे! की ती बांधून ठेवली आहे म्हणून." नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नुसत्या गप्पा विथ श्रद्धा या पॉडकास्टमध्ये. सो आपण आत्तापर्यंत बरेच पॉडकास्ट केले नुसत्या गप्पावरती, ज्याच्यामध्ये आपण इतिहासाबद्दल गप्पा मारलेल्या आहेत, भूतांच्या गप्पा मारलेल्या आहेत आणि हेल्थबद्दलसुद्धा काही चर्चा केलेली आहे. पण आज आपल्या ज्या गप्पा होणार आहेत त्या पुन्हा एकदा भूतांच्याच असणार आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत प्रतिभा मॅडम. सो प्रतिभा मॅडम, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू नुसत्या गप्पा. थँक्यू. तर प्रतिभा मॅडम एक काउन्सिलर आहेत आणि आज आपल्याबरोबर त्यांचे स्वतःचे अनुभव शेअर करणार आहेत, राईट? सो काय म्हणजे कुठून सुरुवात झाली? ॲक्च्युली एक 2002च्या दरम्यान आम्ही गोराईला राहिलो होतो ना, आय थिंक 2001ला आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एक रेंटवर घर घ्यायचं स्वतःचं तर नव्हतं त्यावेळेस, की चला रेंटवर बघूया म्हणून आम्ही गोराई 2 नंबर म्हणून एक आहे तिथे एरिया. प्लेस, छान एरिया आहे, छान नावाजलेला पण आहे, खूप छान वाटतं तिकडे अगदी. तर आम्ही तिथे राहायला गेलो आणि एक साधारणतः 2-3 महिने झाले असतील आम्हाला जाऊन तिथे. तर मग आणि तो ॲक्च्युली 1 RK होता. एक बाहेरचा असा रूम आणि समोरच्या साईडलाच एक बाथरूम आणि टॉयलेट जे अटॅच असतं आणि छोटंसंच किचन होतं, की जिथे माणूस एखादं झोपू पण शकणार नाही, एवढं छोटं किचन होतं आणि बाहेरच्या हॉलमध्ये सगळं मॅनेज करणं होतं. तर मग एक साधारणतः महिना 2 महिने ठीकठाक गेले. मग त्याच्यानंतर कसं, तर आपण असं म्हणतो नवरा बायकोंमध्ये किरकिरी तर होतच राहतात. होतच असते. पण छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायला लागल्या. मग ते कळे नाही की एक्झॅक्टली काय, की सगळं व्यवस्थित चाललेलं असताना ह्या कुरबुरी का व्हायला लागल्यात. ते आपण थोडंसं लेट गो करतो, जाऊ दे चल, नवीन नवीन आहे, होतच राहतं थोडंसं. पण नंतर काय झालं, की माझे मिस्टर गोराईवरून बोरिवलीला जॉबसाठी यायचे. तर मग काय असायचं त्यांचं, की ड्युट्या असायच्या, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा नाईट ड्युटी वगैरे शिफ्टमध्ये. शिफ्ट वाईज असायच्या त्यांच्या. तर मग काय व्हायचं, प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर थांबण्यासाठी घरून मी कोणाला बोलवू नाही शकायचे, बरोबर. की एकटीच. आणि मिस्टरांचंही बोलणं असायचं, की नाही तू एकटी राहण्याची सवय लाव, असं काही नाही, म्हणजे खूप स्ट्रॉंग राहायचं वगैरे असं मिस्टर सांगत राहायचे. तर मग मला पण वाटायचं, की हां, आहे एक वेगळा कॉन्फिडन्स आहे आपल्यात, येतो असा एकटं राहिल्याने. तर मग एकदा काय झालं, रात्री मी झोपली होती. रात्री झोपलेली तर काय झालं, मला अशी मी बेडवर झोपली आणि टीव्ही बघत-बघत मला झोप लागली. झोप लागली, हलकासाच डोळा लागला असेल, तर बाजूला ना 3 जण उभे होते. 2 माणसं होते त्यातले
आणि एक बाई होती. म्हणजे असं तुम्हाला फील झालं? फील झालं म्हणजे मला दिसतंय ते आणि मी अर्धवट डोळे उघडलेत, की अर्धवट आपण बघतो ना थोडंसं हां, हां, उघडून, हां. की अर्धवट जाग असते, तशी थोडक्यात होती. तर ती 3 माणसं मला बाजूला दिसतायत आणि ते जस्ट असे माझ्याकडे बघत होते. म्हणजे काही रिॲक्शन नाही, काही त्यांची नाही. काही बोलणं नाही, काय नाही. आणि ती जी बाई होती ना, तिचा जो पदर होता तो एवढा असा हाफपर्यंत होता. तोंड काही दिसत दिसत नव्हतं. नव्हतं. पण ते जे 2 माणसं होते ते मळकटलेले, कळकटलेले, ते असे फेट्या-बिटा बांधलेला शेतमजूर वगैरे असतात ना, त्या टाईपमध्ये. ते लोकं असे शांत उभे आहेत आणि ते जस्ट असे माझ्याकडे एकटक बघतायत असे. तर मला काय वाटलं, मला स्वप्न पडते की काय, मी स्वप्नात असावी कदाचित. तर मी ते अनुभवते, मला असं वाटलं स्वप्न पडतंय. मग मी डोळे पूर्ण उघडले. पूर्ण उघडले तर ते अर्धवट दिसेनासे झाले मला. बरोबर. तर मला एक तो वेगळा अनुभव फील करायचा होता, की कदाचित डोळे म्हणजे मी बंद केले म्हणून हे मला दिसले. मे बी माझ्या माइंडसेटमध्ये काहीतरी असेल हो. म्हणून कदाचित दिसले असतील. म्हणून मग मी म्हटलं पुन्हा अनुभव घ्यावा म्हणून मी पूर्ण डोळे मिटले आणि झोपायचा प्रयत्न केला. तर लागली मला एक साधारणतः अर्ध्या तासाने झोप. पुन्हा ते तिघेजण बेडजवळ मला उभे दिसले. बापरे! माझ्याकडेच बघतायत ते. मग हा असा कसा रोजचा उपक्रम होत गेला तो. राईट. मग मी दुपारी थोडा वेळ झोपू दे किंवा मी रात्री झोपू दे, ते तिघंजण मला दिसायचे. मग काही दिवसांनी मिस्टरांना मी सांगायला लागली, मला अशाने असं होतं. तर मिस्टरांचं माइंडसेट काय झालेलं, की तू ते बुक्स वगैरे वाचतेस ना सायकोलॉजीचे, त्याच्यामुळे तू मनामध्ये ते आणत राहते, सो तुला ते दिसतं बरोबर. म्हणून. हो. तर नेहमी आणि ज्या ओनर होते, ज्या ओनरकडून आम्ही तो रूम घेतला होता भाड्याने, त्यांना सांगितलं. तर ते तोपर्यंत आम्हाला सांगे नाहीत, की असं काय आहे तिथे, की जाणवतंय भुताच्या अशा वाइब्स, भुताच्याच म्हणता येत नाहीत, अशा एक निगेटिव्ह वाइब्स. नेगेटिव्ह वाइब्स. हां, अशा. तर मग एक काही दिवस गेले, तर मिस्टरांना म्हटलं आपण नको थांबूया म्हणून, मला नाही चांगलं वाटत आहे इथे, भीतीदायक वाटते. तर मग असं कोणी सांगतं ना, की तुला भीती वाटते तर तू पूजा अर्चा कर हो. किंवा काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल असं काहीतरी कर. तर म्हटलं चला आपण काहीतरी उपवास करणं वगैरे असं सुरुवात करूया. मग मी ते उपवास सुरुवात करायला, पण ज्या दिवशी म्हणजे सुरुवात केली मी, त्याच दिवशी काहीतरी एकतर घरात भांडणं किंवा मी आजारी पडणं असं काहीतरी होत राहायचं, की मी जो उपवास धरलाय तो माझा सक्सेसच व्हायचा नाही. हो. इवन मला पूजा मांडणं पण शक्य नसायचं, की मला पूजा आता करायची. तिथपर्यंत मी जाऊच शकायची नाही देवाऱ्यापर्यंत, की मला इथे बरोबर, समजलं. देवपूजा करायची, मी जाऊ शकायची नाही. आणि मला ते असं पाठी खेचलं जायचं, की कोणीतरी असं मला खेचतंय, की नको करूस असं काहीतरी व्हायचं. खूप अडथळे यायचे. हां, खूप अडथळे येत राहायचे. मग हे ओव्हरऑल 6 महिने आमचं चाललं होतं. तर मी यांना सांगायची घरून कोणाला तरी बोलवा, सासूबाईंना बोलवा. तर मग सासूबाईंना बोलवलं होतं. सासूबाईंना बोलवल्यानंतर त्या दिवशी मला काहीही जाणवलं नाही आणि त्या दिवशी पूर्ण टोटली सासूबाईंना जाणवलं माझ्या. म्हणजे त्या अक्षरशः ओरडत उठल्या तर मी विचारलं, की तुम्हाला काय झालं, म्हणजे कशासाठी ओरडल्या? तर मी घाबरेल म्हणून त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि 2-3 दिवसांनी त्यांनी रिझर्वेशन करून त्या गावी गेल्या. Shit. मग गावी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, की हे असं मला जाणवलं तिथे. तर म्हटलं आता मी जर सांगते तर माझ्याकडे कुणी येणार नाही, त्याच्यामुळे मी काही सांगितलं नाही. मग आम्ही तो एक साधारणतः 5-6 महिन्याने तो रूम चेंज केला आम्ही. ओके. आणि तिथूनच वॉकेबल डिस्टन्सवर एक दुसरा फ्लॅट होता जो मोठा होता. असा चाळ सिस्टमच होती ती, पण खूप असे मोठे बंगलो सिस्टम होती ती. तर मग आम्ही तिथे चेंज केलं आणि ज्या दिवशी चेंज करायचं होतं त्या दिवशी मिस्टरांना ते तिघंही रात्री स्वप्नामध्ये दिसले. स्वप्नात दिसले की भास झालं, नखं शिखांत घामेजले होते ते, बापरे! की जसं हे जाणवलं त्यांना ना, तर त्यांनी मला नाही सांगितलं की हे असं काय होतंय म्हणून, की आपण चेंज करूया. असं आमचं झालं, सगळं चेंज वगैरे केलं आम्ही. आणि जसं तिथे चेंज केलं आम्ही आणि दुसऱ्या रूममध्ये गेलो, मग म्हटलं आपण छोटीशी पूजा वगैरे घालूया. तर पूजा तर आमची ऑब्व्हियसली झालीच नाही तिथे, की अडथळा आला, आपले काही इंटरनल प्रॉब्लेम्स वगैरे थोडासा आला अडथळा आणि पूजा राहून गेली. ती राहिलीच. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मला लिटरली ना, मी ज्यावेळेस बेडवर झोपायची, मला अक्षरशः बेडच्या पाठीमागून प्रेस करून अर्ध्यापर्यंत उठवलं जायचं. बापरे! म्हणजे मी पूर्ण अशी उठायची की जाणवायचं आणि मग देवाचं नामस्मरण करायची. मग ते जेव्हा करायची तेव्हा मला झटकल्यासारखी मी धाडकन आपटायची. Shit. पूर्ण बेडवरच आपटली जायची. मग हे असं मला व्हायला लागलं की जाणवतंय मला की मला असं होतंय म्हणून. होतंय. मग काही दिवस मी तसंच हे केलं, मिस्टरांना सांगितलं मला असं होतंय. ते तेच सांगायचे की तुझा भास आहे, असं काय नसतं वगैरे. आणि मग मी कुठल्याही वेळात झोपू दे.
की मला ते जाणवायचं म्हणजे जाणवायचंच. आणि मग तो एक पिरियड गेला आमचा आणि त्याच्यानंतर ना मी विचार केला आता वर नाही झोपायचं बेडवर आपण, खाली झोपूया म्हणून. तर मग खाली गादी शिफ्ट केली आणि खाली झोपली. हे नाईटला असायचे मिस्टर माझे. हां. मग मी जास्त करून नाईटच असायची त्यांची. मग मी टी व्ही बघत बघत झोपली त्याच्यानंतर मग आपण कूस वळवतो ना ह्या कुशीवरून हां, त्या हां, हां, कुशीवर. हां. तर जोपर्यंत किचनच्या साईडला माझा चेहरा असायचा ना तोपर्यंत मला काही जाणवायचं नाही. मग मी ह्या साईडला तोंड करून की बेडच्या साईडला बरोबर. तिकडे कूस वळवली तर बेडच्या साईडला पूर्ण बेडच्या खाली तो माणूस असा लांब लचक असा झोपलेला जो एकटक माझ्याकडे बघत होता. शिट. एकटक बघत होता आणि मला एकदम म्हणजे मी असं करायला लागली, ओरडायला लागली. पण उठवायलाही कुणी नव्हतं किंवा समजावून सांगायला की हलवायला असं की जागी हो कोणाची वगैरे हेल्प काहीच नाही, घेण्यासारखं कोणीच हेल्पच नाही. नाही कोणाची. मग तशीच ओरडत ओरडत बऱ्याच वेळाने मी स्वतःला सावरलं आणि उठली. मग म्हटलं आता थोडंसं इथून तरी चेंज करावं कारण रात्रीचे ऑलमोस्ट 2:30-3 वाजले होते. हो. मग म्हटलं आता इथे नको, आपण ना थोडेसे जागा वेगळ्या वेने केली की कॉटच्या साईडला तोंड नको. हां. म्हणून मग मी जागा तिकडून बदलली. जागा बदलली आणि टी व्हीच्या साईडला तोंड केलं आडवं असं. मग काय झालं, तिथूनच टी व्हीच्या साईडने तोंड केलं आणि बॅक साईडने त्याच्या मला लातांनी तो ढकलतोय बापरे! पाठून की प्रेस करतोय आणि मी त्याला प्रेस करते पाठीमागे की मला तो पुढे ढकलतोय ना. मला असं वाटतं मी पुढे गेली तर तिथे म्हणजे अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत माझ्या तो अनुभव सांगताना. आल्यानंतर सांगताना. कारण कसं अनुभवलं ते एकदम डेंजर सिच्युएशन होती. मग तो पाठून असा प्रेस करतोय, दोन्ही पाय मला लागतायत त्याचे की पुढे मी तुम्हाला फील ढकलली, होतंय. फील होतंय मला शिट. अक्षरशः. मग थोड्या वेळाने तशीच कशीबशी जागी झाली. मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी आपण घरात मिस्टरांना यायला खूप वेळ व्हायचा. एक साधारणतः 2, 2:30, 3 असे कधीही व्हायचे काही कामं असले तर. तर मग मी टाईमपास एकतर नवीन लग्नाचा पिरियड, कोणी नाही आहे, नवीन अवखं ठिकाण होतं. तर जिथे मी आधी राहत होती ना हां. तर तिथे एक आजी होत्या. हां. तर त्यांना मी भेटायला जायची की दुपारी. दुपारी की जाऊन त्यांच्याशी थोडंसं गप्पा माराव्यात की याच्यावरून काहीतरी सोल्युशन निघेल की मला असं का होतंय म्हणून. मग त्यांना भेटायला गेली तर मला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इथे काहीही नव्हतं गोराईला, की जेव्हा खाडी होती तिथे निव्वळ खाडी असायची, पूर्वी खाडी बरोबर. होती. हो. तर तिथे माणसं मारून टाकले जायचे आणि ज्या ठिकाणी बोलली तुम्ही राहत होते की म्हणजे बांधलंही गेलं नव्हतं. तर तिथे जे मारलेले होते ना लोक, ते असेच टाकलेले होते की त्यांचा काही अंत्यसंस्कार नाही, काही नाही. मग त्या आत्मा तिथेच फिरत असतात. हां, मे बी असू शकतं. मुक्तीच नाही मिळाली. मुक्तीच नाही. मग ते तिथेच ठेवले होते. आणि मग तिला म्हटलं मी आजीला त्या की मी इथे होती तेव्हा आजी तुम्ही मला काही सांगितलं नाही, म्हणजे त्यांच्या समोरच्याच रूममध्ये होती ना. मला हे तुम्ही काय बोलले नाही की तू अमुक अमुक ठिकाणी रूम चेंज करतेस तर अशा ठिकाणी काही आहे. तर त्या आजी काय बोलल्या की तुला तिकडच्या रूमचं नाही सांगितलं, पण जिथे तू राहिली होतीस इथे माझ्या समोरच्या रूममध्ये जे 3 माणसं तुला दिसत होती, जी एक बाई होती. आणि हां, एक विशेष त्यातला मुद्दा सांगायचा राहिला माझा असा की ज्या दिवशी मी जो माझा पहिला रूम खाली केला होता की मला उद्या जायचं आहे आणि आदल्या रात्री जे 3 मला दिसले होते आदल्या रात्री की मला आता उद्या शिफ्ट व्हायचं आहे. बरोबर. तर आमची सगळी तयारी झाली आणि आदल्या रात्री मी झोपली आणि ते 3 दिसले मला. ती फक्त कशी दिसत होती मला की तिने जो पदर घेतला होता तो पूर्ण तिचा नाकापर्यंत पॅक्ड होता. पण ज्या दिवशी मला निघायचं दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी तिने तो घुंगट जो म्हणतात तो काढला. बापरे. तर लिटरली सांगते ना ते पूर्ण चेचलेलं होतं अक्षरशः. बापरे, एकदम डेंजर की मला तो वरचा भागच नव्हता, तिला फक्त तोंडापासूनच भाग होता. बापरे. आणि ते पूर्ण काहीही दिसलं नाही मला. आणि एवढ्या जोरात किंचाळत उठली होती मी त्या दिवशी की म्हणजे मिस्टरांना समजून गेले की नाही काहीतरी विपरीत हिने बघितलं होतं किंवा काय. म्हणजे खूप वेळची मी थरथरत होती ते जे बघितलं ना लास्ट, की मला उद्या जायचं म्हणून आज तो पूर्ण पडदा काढला गेला होता की खरं काय आहे ते सांगायचं होतं ते. मग हा झाला तो माझा भाग की मी ज्या दिवशी शिफ्ट केलं त्या दिवशी. बरोबर. आणि ज्यावेळेस मी आजीशी ह्या गोष्टीवर बोलत होती तेव्हा आजीने मला सांगितलं की त्या घरामध्ये जे 3 जण होते ना त्या 3 मारून तिथे जवळजवळ बरेच दिवस तिथे ठेवलेले होते आणि तो दरवाजा लॉक होता. मग शेजारी पाजारी जे होते, कोणी दूरच्या अंतरावर घरं होती त्या दरम्यान, असं खूप गजबजाट नव्हता. मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना जेव्हा वास यायला लागला की कळलं की अशाने असं आहे, काहीतरी वास येतो, वेगळा जाणवतो ना, दुर्गंधी हां येते. दुर्गंधी.
ती दुर्गंधी जेव्हा यायला लागली तेव्हा मग ह्याचं त्याला कळत कळत मग ते सगळेजण पोलीस वगैरे येऊन इन्व्हेस्टिगेशन झालं. तेव्हा कळलं की त्या बाईला पण चेचून मारली होती. बापरे! म्हणजे हे मला दुसऱ्याकडूनच कळलं, असं काही माहिती नव्हतं. मग हे मला सतत सतत जाणवायचं आणि तिथे गेल्यानंतरचा तो अनुभव माझा, की मला ते एक दिसणं माणूस वगैरे, म्हणजे हे सतत मला जाणवत होतं. हम्म. त्याच्यामुळे मग ते असं मला माहितीच झालं, की कुठे गेल्यानंतर मला जाणवायचं, की इथे निगेटिव्ह वाइब्स आहे म्हणून. हम्म. की आपल्याला एक आतून आवाज देतं ना, बरोबर. की इथे काहीतरी वेगळं आहे, डिफरंट आहे. मग ते तसं व्हायचं आणि मग साधारणतः एक 2-3 महिने हे प्रकार होत राहिला माझ्या. तर त्या दरम्यान मला कळलं, की माझी प्रेग्नन्सी आहे म्हणून. एक पॉझिटिव्ह रिझल्ट आला होता. मला कळलं, की प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सी आहे. तर मग त्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान ना 2 ते 3 महिन्यांनी मला कळलं होतं, की ट्विन्स आहेत मला म्हणून. ट्विन्स आहेत. मग त्या ट्विन्सच्या ह्याच्यामध्ये मग एक माझं थोडंसं प्रॉब्लेम झाला. हम्म. तर एक मिसकॅरेज झालं त्याच्यामधलं. तर मग थोडंसं मनात डाऊट यायला लागला, की असं का होतंय, की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. मग असं का होतंय? मग शेजारीच एक 2-4 घरं सोडून एक अशा काकी होत्या, की ज्या हे असं सांगायच्या देवाचं किंवा काय पूजा अर्चा करणं वगैरे. तर त्यांना सहज असं विचारायला गेली मी. तर त्यांनी सांगितली तिथली जी वाइब्स आहे ना, ते एक जे आहे ना तुझं, ते पाहिजेच होतं. मग ते भले 1 असतं किंवा 2 असते. तर ते एक तुझं मिसकॅरेज झालेलं आहे म्हणून तुम्ही होता होईल तेवढं एकतर चेंज करा रूम किंवा काहीतरी म्हणजे हे करा. म्हणजे तो असा रूम होता, की तिथे तुम्ही पूजा अर्चा मोठी करून पण फायद्याची नव्हती. म्हणजे खूप डीपली होतं ते. कळलं. मग त्याच्यानंतर आम्ही शिफ्टच झालो आणि मग आम्ही इकडे बोरिवली सोडलं आणि मग इकडे आलो आम्ही खारेगाव. हो. म्हणजे इन शॉर्ट त्यांनी तुमचं एक हो. बळी घेतलाच होता असं पण बोलू अर्थात शकतो. तसंच झालं, तेच झालं मग. मग तेव्हाच प्रेग्नन्सी होती म्हणून मग इकडे शिफ्ट झालो. म्हणजे मिस्टरांचे ड्युटी इथे होती ना, मग ते अपडाऊन इथून तिकडे करायचे. त्याच्यामुळे मग इथे शिफ्ट झाली ते मग इथेच सेटल झाली मग अच्छा. खारेगावला. ठाण्यामध्ये. म्हणजे असा थोडक्यात अनुभव असे भरपूर होते, की आता दुसराचं म्हणजे असं एक सांगायचं झालं ना, तर आम्ही फिरायला गेलो होतो दोघंजणं. अच्छा. दोघंच होतो त्यावेळेस. हम्म. तर मग फिरायला गेलेलो मला वाटतं आम्ही गोव्याला गेलो होतो. मग आपले सहसा रूम कशा असतात, आपण एंट्री करतो. कधी कधी टॉयलेट बाथरूम एंट्रीलाच असतात बरोबर. आणि साईडला एखादं कपाट दिलेलं हो असतं. हो. तर ते कपाट होतं आणि कपाटाच्या आपल्या बेडच्या बाजूला एक ड्रेसिंग टेबल असतं. हो. तर मग एक डावी उजवी साईड की मला इथे कम्फर्ट वाटतं तिथे असं हो, सांगून बरोबर. मी झोपली होती लेफ्ट साईडला. तिथे झोपली. मग रात्री फिरून जेवून वगैरे आम्ही आलो आणि रूममध्ये ह्यांना मिस्टरांना सवय कशी पटकन पडल्या पडल्या झोपून घेतलं त्यांनी. मला बराच वेळ झोप नाही आणि त्या दरम्यान काय असं मोबाईलचं वगैरे जास्त नव्हतं की बुक्स वगैरे वाचणं. तर मग बुक्स वाचत वाचत झोप लागली मला. झोप लागली आणि थोड्या वेळाने एक साधारणतः अर्धा पाऊण तास झाला असेल. तर माझ्या ड्रेसिंग टेबलवर जी एक बाई बसली होती ना, ती म्हणजे पूर्णपणे अशी तिने मांडीवर हात ठेवलेले होते आणि तिच्या? तिच्याच मांडीवर आणि माझ्या उशाजवळ ती माझ्याकडे एकटक बघत होती. बापरे. ती म्हणजे पूर्ण अशी माझ्या डोळ्यात डोळे घालत होती अशी. आणि मी असं नव्हतं, मी स्वप्नात नव्हती, मी पूर्णपणे जागी झाली होती आणि एका कुशीवरून मी तिच्याकडे पूर्णपणे अशी बघते आणि ती माझ्याकडे बघते. म्हणजे आम्ही डोळ्यात डोळे घालून बऱ्याच वेळची एकमेकींच्या बघतोय. अक्षरशः समोर ती मला जाणवते Scary. आणि मी म्हणजे मिस्टरांना उठवू पण शकत नाही आहे, की म्हणजे उठा, मला असं अनुभव येतोय किंवा मला काहीतरी भीती वाटते. मी उठवू पण शकली नाही, मी बोलू शकली नाही. ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघते. बस ही नजरानजर आमची बराच वेळची चालू होती, की म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटली? अर्थात वाटली, पण माझ्या मग? तोंडातून आवाजच येत नव्हता, काहीच आवाज येत नव्हता. Shit. तीच भीती होती, मला आवाजच येत नव्हता. मग स्वतःची मीच ओरडली आणि स्वतः मीच उठून बसली, घामाघूम झाली होती. मग ते तिथे तर जाणवत होतंच मला, पण कपाटात पण जाणवत होतं, की कपाटात काहीतरी आहे म्हणून असं थडथड आवाज येणं वगैरे. मग तसंच नेहमीप्रमाणे आम्ही तो रूम शिफ्ट करून घेतला. की नको इथे जाणवते. मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर नाही मला काही अनुभव आला, की दुसऱ्या रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो. मग नाही, मग म्हणजे ओके जिकडे होते. आहेत तिथेच अनुभव आलेत, हो, असं नाही की इथेच. काहीतरी नाही. मनाचा खेळ आहे असं हो, काही नाही. असं काही नाही, की म्हणजे मनाचाही खेळ नव्हता तो. हे माझे अनुभव होते, की जे मी अनुभवलेले
आणि मला आत्ताही ते अनुभव जर मी आठवले ना, तर मला तो क्षण त्यावेळेस कशी दिसली होती किंवा काय मी अनुभव घेतलेला हां, किंवा हां, मी हां. कशी राहिली, हे बापरे! माझं मला आश्चर्य वाटतं की मी इथपर्यंत आली कशी. म्हणजे देवाची शक्ती म्हणायचं बरोबर. कुठेतरी, की आपण त्याच्यातून बाहेर पडलो म्हणून. हं. त्याच्यामुळे आता ओके आहे की मला आता मग त्याच्यानंतर पुन्हा काही तुम्ही अनुभवलंय? नाही, त्याच्यानंतर असं नाही मी अनुभवलं. हां. पण म्हणजे असं बाहेर कुठे जर गेलं ना, हं, तर हं. काही ठिकाणी आहेत असं किंवा माझ्या माहेरी मी साकीनाका म्हणून नाही साकीनाका हाय अंधेरी. अंधेरी हं, हं. साकीनाका हं. माझे मामा तिथे असतात. तर तिथे माझी आई ॲडमिट होती. हं. मुकुंद हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे आई ॲडमिट होती माझी. हां. आणि आम्ही बघायला मग रात्री अपरात्री काय सिरियसनेस कळला की आपण जातोच ना. जातो. बरोबर. अगदीच. तर मग माझा मामा आणि दोघे भाऊ, तर आम्ही असेच रात्रीचे 9, 9:30 समथिंग झाले असतील. तर एक तिथून आम्ही हॉस्पिटलच्या थोडंसं पुढे आलो. तर 9, 9:30ला सुद्धा तो एरिया म्हणजे असा सामसूम, शुकशुकाट. काहीही नाही. म्हणजे इंडस्ट्रियल एरियाच आहे तो हं. सगळा. तर हॉस्पिटलपासून आलो थोडंसं, तर ते भेटून तिघे आलेलात जण म्हणजे बाहेर. आईला भेटून आम्ही बाहेर आलो की घरी जायचं होतं. मग तिथून आम्ही येत होतो, तर येताना एक असा छोटासा पूल लागतो की जो आपल्याला क्रॉस करायचा आहे. हं. पुलाच्या पलीकडे जो वॉकेबलच आहे. तर तिथून क्रॉस करायचा होता. तर मामा आणि ते 2 भाऊ, तर असा खळखळ आवाज येतो ना, छन वगैरे. तर मामा काय बोलला, "अरे गाडीच्या चावीचा बहुतेक माझ्या खिशामध्ये आवाज येतोय. येत असेल. गाडीची बरोबर. चावी हलते, आवाज येतोय." तर जो भाऊ होता तो म्हणतो, "अरे नाही मामा, कसला वेगळा आवाज येतोय जरासा." तो जरासा घाबरला मनातून, की म्हणजे लगेच मनात क्लिक होतं ना, काहीतरी वेगळं असं भुताचं हो. वगैरे असू शकतं, निगेटिव्ह वाइब्स. पण तो बोलला, "नाही असं काही नाही." मामा असा स्ट्रॉंग, तो बोलला, "असं काहीच नाही आहे" म्हणून. मग तो बोलला, "आपण शॉर्टकटने नको जाऊया, जरा लाँगकट जाऊया. रात्र पण झाली आहे, तिथे आजूबाजूला काहीच नाही आहे." आणि छोटेच होते भाऊ, तेव्हा काय असे हो. समजूतदार नव्हते. मग तिथे गेल्यानंतर तो मामा बोलला, "नाही इथून चल, मी आहे ना, कशाला घाबरतोयस तू, चल." थोडेसे पुढे गेले आणि पुलाच्या तिथून छन पलीकडे, छन पाठीमागे. शिट. तेवढ्याच जोराने आवाज आला. मग तिघंही घाबरले की काहीतरी वेगळं आहे म्हणून. तर मग आता आम्ही पाठी होतो. म्हटलं हे लोकं थांबलेत का म्हणून, की अचानकमध्ये पुढे चाललेत. दोघी तिघी आम्ही पाठून होतो त्यांच्याच पाठी. हे लोकं का थांबले म्हणून आम्ही तिथे थांबलो. विचारलं काय आहे तिथे, तर ती पूर्णपणे दिसली. तुम्हाला? म्हणजे पूर्ण ती बापरे! जाणवली. मी मामाला सांगते, "मामा तिथे कुणीतरी आहे." तो कुठे विश्वास ठेवायला आहे. हं. नाही विश्वास ठेवला त्यांनी की असं काही नाही आहे म्हणून. पण ती जाणवली. मग आम्ही रस्ता चेंज केला आणि दुसऱ्या रस्त्याने गेलो. म्हणजे तिथलेही असे आहेत की जे शेअर करण्याजोगेच आहेत अनुभव ते, की डेंजरच आहेत. म्हणजे लिटरली झालेले आहेत. मामा जिथे राहायचा ना, तिथून तर अक्षरशः एक जी वरात असते ती पूर्ण गायब होते. काय आत्ताही बोलताय? तिकडे? आत्ताही हो, साकीनाक्याला? साकीनाक्याला आत्ताही ती टोटली गायब होते. पण आता काय झालेलं आहे, ते पहिले तोडून मॉल झालेत. सगळं काय वेगळं नवीन झालेलं आहे. आणि पहिलं जे होतं ती घरं कशी, मामाची पूर्ण चाळ होती माझ्या. हं. तर चाळीची जी एंट्री होती कंपनीपासून, एक कंपनी होती, कंपनीपासून स्टार्ट व्हायची ती एंट्री. मग तिथून अक्षरशः ती अमावास्या पौर्णिमेला ती वरात दिसायची. असं नाही की मलाच दिसते, ती बऱ्याच जणांना जाणवायची, म्हणजे ढोल ताशांसहित. आणि ती जाणवायची. आणि एक तिथे समोर एक मोठी विहीर होती. त्या विहिरीच्या तिथे ती लुप्त व्हायची, कळायचीच नाही. मग ते माणसाला कळायचं नाही की एक्झॅक्टली अनुभव घेतला आहे, भास झाला आहे की एक्झॅक्टली काय होतं, बरोबर. नाही समजायचं. पण आता आम्ही त्यावेळेस लहान होतो. ते जे अनुभव घेत की ते माहिती झाले की इथे अशाने असं आहे. म्हणजे काही जागा अजूनही तिथल्या की जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो, माहिती आहे आम्हाला की इथे हे आहे, असं घडलेलं आहे. तर जे नवीन येतात राहायला त्यांना नाही माहिती, बिलीव्ह नाही होत. बरोबर आहे. बिलीव्ह नाही होत. आणि रिडेव्हलपमेंटमुळे बरंच काही चेंजेस बरेच झालेले चेंजेस असतात. होतात. पण आपण म्हणतो की आता कोणी राहायला जातं, मग काहीतरी त्यांच्यात बदल होतात घरामध्ये. तर एक्झॅक्टली हा विषय असतो ना तिथे. बरोबर. काहीतरी अडथळे येणं किंवा काही बिझनेस ठप्प होणं किंवा रिलेशनमध्ये काहीतरी वादात प्रॉब्लेम्स होणं, येणं. हो. ते सगळं हे थोडंसं निगडीत असतं त्याच्याशी बऱ्यापैकी. पण न्यू जनरेशन बऱ्यापैकी नाही बिलीव्ह मानत करत नाही. त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आपण सुद्धा बऱ्याचदा आपण म्हणतो आपली थिंकिंग इग्नोर असेल, करतो. हो. असं पण होऊ शकतं ना. भास तसे आहे असतात. किंवा हो, काय म्हणतात त्याला, असंच जाणवलं असेल. जाणवलं असेल. मनातले काही विचार कधी विचार आपण असतात. 8-10 दिवसापूर्वी विचार केलेला असतो, तो आपला मेमरीमध्ये फिट झालेला असतो, बरोबर. असंही होऊ शकतं. सबकॉन्शियसमध्ये हो. काही चाललं असतं.
काहीतरी असतंच त्याच्या पाठीमागे. हम्म. म्हणजे हे जे अनुभव असतात, कोणी मानतं कोणी नाही मानत समजा, बरोबर. पण जो अनुभव घेतो त्याला माहिती, त्याला माहिती आहे. हो, त्याला माहिती एक्झॅक्टली खरं काय, ज्याची जळते त्यालाच त्यालाच कळते. कळते अर्थात. कारण कसा अनुभव घेतला आणि कसं त्याच्यातून बाहेर बाहेर पडलं, आलात. हो, म्हणजे ती एक काहीतरी वेगळी पॉझिटिव्ह शक्ती पण असते की आपण त्याच्यातून बाहेर बाहेर पडतो. पडतो. बरोबर. बरेच जण असे आहेत की ऐकिवास असावं मी लहानपणापासून किंवा माझ्या आजोबांकडून ऐकलेलं, नाही काही जण बाहेर पडलेले त्याच्यातून, हो. की म्हणजे त्यांचा एंडही तिथे झालेला आहे. किंवा काही जण की लिटरली असे वेडे काही झालेले आहेत. हम्म. काही मग आपण म्हणतो काय की डोक्यावर परिणाम झाला त्यांच्यामुळे, कशामुळे काय हे माहिती नसतं माहित कोणाला. नसतं. बरोबर आतली आहे. मेघ खरी कोणाला माहिती नसते, बरोबर. ती ज्याची त्यालाच माहिती असते. असं बरोबर म्हणजे बोललात. बरेच गोष्टी असतात होतात. त्याच्यामध्ये, हो. होतच राहतात, अनुभव असतात ते आपले. हो. आता माझ्या मैत्रिणी, आता तुम्ही असं बोललात की हम्म, अनुभव होतात पण कधी कधी आपण एक्सेप्ट नाही करत, नाही करत, आणि काही लोकांना त्याच्यातून बाहेर पण पडता येत नाही. नाही पडता येत. तर माझी मैत्रीण आहे, हम्म, तर तिचा कोणीतरी चुलत धीर, हम्म, तर तिने मला हे सांगितलं होतं. तिने स्टेटस ठेवलेलं. म्हटलं अरे हा तर खूप यंग माणूस आहे, कसं काय, म्हणजे आपण विचारतो ना हम्म, की एवढं यंग व्यक्तीचं कसं काय झालं. स्टेटस ठेवलं होतं, तो गेला वगैरे असं काहीतरी. मी म्हटलं असं कसं काय, म्हणजे काय झालं असं, आणि जवळची मैत्रीण. मग तिने सांगितलं, तिचं गाव पंढरपूर आहे. हं, तिने सांगितलं की एक तर तो खूप दारू प्यायचा, हम्म, आणि काहीतरी आपल्या श्रावणाच्या आधीचीच गोष्ट आहे, हं, काहीतरी गटारी अमावस्या होती की काहीतरी, तर तो बाहेर जाऊन आला नेहमीप्रमाणे. म्हणजे तो खूपच प्यायचा. हम्म, तो पिऊन आला आणि रोज घरी आला ना की असं, गावी कसं घर असतं, खाली घर हां, आणि खाली वरती घरं. गच्ची बांधलेली असते हो, तसं. हो. तर वरती जायचा, तो वरतीच राहायचा मोस्टली. हम्म, आणि खालच्यांना, मग घरच्यांना आवाज द्यायचा की मला जेवायला द्या, मला जेवायला द्या. हम्म, आणि रिसेंटली ना त्याचं जेवण्याचा जो कोटा असतो ना तो खूप वाढला होता. हं, आणि तो असाच एक रात्री तो घरी आला, त्याला ताट दिलं, तो जेवला. त्याने पुन्हा आरडाओरडा चालू केला, नाही अजून पाहिजे जेवण, अजून पाहिजे. मग त्याची आई बोलली त्याला, अरे तुला आत्ताच ते ताट भरून जेवायला दिलं. हम्म, बोलतो नाही, तो भुकेलेला आहे, त्याला अजून जेवायचंय. हं. म्हणजे त्याला असं फिलिंग येतच नव्हतं की आपण कुठेतरी, म्हणजे ती शक्तीच नव्हती ती अर्थात, की जी म्हणजे खाणारी खाणारी, शक्ती ती हो, वेगळी होती. येस. मग तो बोलतो नाही, त्याला अजून भूक लागलेली आहे. मग तेव्हा त्याची आई थोडं सरप्राईज झाली. मग एवढे दिवस त्याच्यामधला जो बदल झालेला होता ना तो त्यांना कळलाच नाही. मग जेव्हा तो बोलला की त्याला अजून भूक लागलेली आहे, त्याला अजून जेवायला पाहिजे, तेव्हा हे लोक थोडेसे शॉक झाले. हम्म, आणि त्याच्यानंतर मग त्याच रात्री असं झालं की त्याने टेरेसवरतीच त्याचा जीव घेतला स्वतःचा. स्वतःच घेतला, म्हणजे त्या शक्तीने शेवटी नेलंच. नेलच. म्हणजे ते ॲक्च्युली कळत नाही समोरच्याला की आपण काय म्हणतो की अचानक मध्ये भूक का वाढली आहे, भूक काढली. किंवा ते समोरच्याला म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं असतं ना ते, की कशामुळे भूक लागली वगैरे. बरोबर, पण बरोबर. एखादं जर जाणकार व्यक्ती असेल त्याच्यामध्ये की बाबा असं अशाने असं आहे, तर ते माणूस त्याच्यातून बाहेर येऊच शकतो. बरोबर. पण ते समजायला वेळ जातो ना माणसाला. जातो, आपण बरोबर. कसं सायकोलॉजिकली घेतो बऱ्याचदा, की म्हणजे काहीतरी सायकोलॉजिकली इफेक्ट असेल इफेक्ट असेल, त्याच्यावर, हो. असा घेतो. पण जिथे पॉझिटिव्हिटी आली तिथे निगेटिव्हिटी आलीच ना. आलीच, जिथे बरोबर देव आहे. आहेत तिथे राक्षस दानव राक्षस पण आलेच, असणारच. असं असतं ना ते. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे थोडासा तरी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही तर इवन काउन्सिलर आहात, सो तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली की म्हणजे वीक असणं माइंड आणि अनुभव होणं किंवा ॲक्च्युअल अनुभव होणं याच्यात काय फरक आहे, बरोबर की नाही? हो, आणि ॲक्च्युली अनुभव म्हणजे कसं असतो, तो असं नसतं की आपण माइंडली पूर्णपणे त्याच्यात इन्व्हॉल्व झालंय म्हणूनच दिसतं आपल्याला, की आपण आपली इमेज तयार करतोय. त्या गोष्टी फार वेगळ्या पडतात. की इमेज तयार करून आपण जेव्हा दिसतं तेव्हा तुम्ही सतत त्याच्यात असता, की त्या इमेजमध्येच, की आपण एखाद्या गोष्टीवर माहिती आहे ना बराच वेळ विचार करतो, तेव्हा आपल्याला ती स्वप्नामध्ये दिसते. पण असं अगदी त्याला आपण नाही जोड देता येत ती, की कधीतरी तिकडची वाईब्स असते ती तुम्हाला अचानक मध्ये दिसूनही जाते. बरोबर.